घरामध्ये भाजीला बनवण्यासाठी काहीच नसेल तर जास्त वेळ विचार न करता खूप कमी वेळामध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये होणारी, शिवाय चवीलाही अप्रतिम अशी बटाट्याची भाजी तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा. तर नमस्कार, मी प्रिया. मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते. चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर ही बटाट्याची भाजी आपण सालासहित करणार आहोत. त्यासाठी इथे मी बटाटी जी आहेत ती पाण्यामध्ये भिजत ठेवली आहेत 10-15 मिनटं. जी काय माती वगैरे असेल ती एकदम अशी स्वच्छ निघाली जाईल असे हे पाण्यात भिजत ठेवल्याने. तर हे पाण्यात भिजत आहेत तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. तर इथे मी 3 ते 4 मोठे चमच तेल गरम करायला ठेवला होता. तेल चांगला असा आता आपला गरम झाला आहे. त्यामध्ये घालून घेऊया अर्धा चमच मोहरी. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चमच जिरा. जिरासुद्धा चांगला असा फुलला की त्यामध्ये घालून घ्यायचा आहे कढीपत्ता. तर इथे मी 7-8 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. आता यामध्ये घालून घेऊया चिमूटभर हिंग. बटाट्याच्या भाजीमध्ये हिंग टाकल्याने खूप मस्त अशी चव येते. तर इथे आपण चिमूटभर हिंग घालून घेतला आहे. आता त्यामध्ये घालून घेऊया बारीक चिरून घेतलेले कांदे. तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे अशा प्रकारे एकदम बारीक कट करून घेतले आहेत. आता हा कांदा आपल्याला फक्त असा कलर चेंज होईपर्यंत, म्हणजेच एकदम हलकासा कलर चेंज होईपर्यंत, मऊ होईपर्यंत आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे. आपल्याला कांद्याचा कलर जास्त असा ब्राऊन करायचा नाही, नाहीतर मग आपल्या भाजीला आहे ती कडवट टेस्ट येऊ शकते. त्यामुळे हलकासा असा फक्त मऊ होईपर्यंत आपण तो परतवून घेऊया. तर हे बघा आपला कांद्याचा कलर मस्त असा चेंज झाला आहे हलकासा. आता यामध्ये घालून घ्यायचा आहे आलं लसूण पेस्ट. तर यामध्ये घातलेली आलं लसूण पेस्ट ही खलबत्त्यामध्ये मी फ्रेश कुटून घेतली आहे. अशी ही फ्रेश करून घेतल्याने खूप मस्त चव येते अगदी भाजीला. आता याचा कच्चेपणा आपल्याला निघेपर्यंत मस्त असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तर हे बघा अगदी 2 मिनटं परतल्यानंतर यामध्ये घालून घ्यायचा आहे मीडियम साईजचा एक टोमॅटो. तर इथे मी एक टोमॅटो मस्त असा एकदम बारीक करून घेतला आहे. तर टोमॅटोसुद्धा आपल्याला मस्त असा आता मऊ करून घ्यायचा आहे. तर टोमॅटो आणि कांदा इकडे शिजतोय तोपर्यंत आपण जी बटाटी पाण्यामध्ये ठेवली आहेत ते बघूयात. तर ही बटाटी मी ह्या पाण्यात भिजत ठेवण्याच्या आधीसुद्धा स्वच्छ अशी धुवून घेतली होती. पण तरीही जे काय वरती असे मातीचे डाग असतात ते निघत नाही लवकर, म्हणून असे भिजत ठेवल्याने जे पण काय एक्स्ट्राचे बारीक बारीक डाग असतात ते निघतात. हे बघा अशा प्रकारे. तर आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा आणि ते कापून घेऊयात आता आपण. तर इथे मी जी बटाटी वापरते ती थोडी अशी लहान साईजची आहे, त्यामुळे मी फक्त त्याचे 4 भाग करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीकसुद्धा करू शकता. तर हे बघा अशा प्रकारे मी 4 भाग करत आहे. तुम्हाला जर कशा मोठ्या फोडी ठेवायच्या नसेल तर हे बघा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही ते कट करू शकता. तर अशा प्रकारे आपण सगळी बटाटी लांब अशी कट करून घेणार आहोत. चला आता आपण कांदा आणि टोमॅटो शिजला का ते बघूयात. तर हे बघा टोमॅटोसुद्धा मस्त असा आपला मऊ असा शिजला गेला आहे. आता यामध्ये घालून घ्यायचं आहे कोथिंबीर. कोथिंबीर आपण वरून तर टाकतोच, पण अशी ही या भाजीमध्ये आधीच घातली ना तर खूप मस्त अशी टेस्ट येते त्याची. तर थोडीशी आपण कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. तर आता यामध्ये काही मसाले आपण ॲड करून घेऊयात. तर इथे मी 1 मोठा चमच लाल तिखट घेतला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे. त्यानंतर पाव चमच हळदी पावडर. त्यामध्येच घालून घेऊया अर्धा चमच गरम मसाला. त्यानंतर घालूयात अर्धा चमच धना पावडर. आणि अजूनपर्यंत आपण मीठसुद्धा घातलं नाही, तर या स्टेजला आपण मीठसुद्धा घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घेतल्यानंतर हे आपण व्यवस्थित असे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. मस्त असा तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले पाणी न घालता मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही वाटल्यास यावरती 1 मिनिटभरासाठी झाकणसुद्धा ठेवू शकता, म्हणजे मसाले असे चांगले शिजले जातील. किंवा तुम्ही असे सारखे मिक्ससुद्धा करून घेऊ शकता. तर हे बघा इथे आपले मसाले मस्त असे शिजले गेले आहेत, त्याला तेल सुटलं आहे. आता या स्टेजला आपण घालून घेऊयात बटाट्याच्या फोडी. आणि बटाटी मी कापल्यानंतर पाण्यामध्येच ठेवली होती जेणेकरून ती काळी पडणार नाही. तर हे बघा इथे आपली बटाटी घालून झाली आहेत. आता पाणी न घालता हे आपल्याला त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे ह्या बटाट्यांना आतपर्यंत तो मसाला असा लागला जाईल.
तर 2 ते 3 मिनिटापर्यंत आपल्याला हे असे मिक्स करून घ्यायचे आहे। आणि तुम्ही जर का अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईकसुद्धा नक्की करा। तर हे बघा आपले बटाटे मस्त असे या मसाल्यामध्ये मिक्स झाले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला हे बटाटे शिजण्यासाठी गरजेपुरतं पाणी घालून घ्यायचं आहे। तर इथे मी एक छोटा ग्लास पाणी घालत आहे आणि तुम्हाला जर का ही रस्सा भाजी हवी असेल तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता। तर मी ही भाजी थोडीशी अशी ओलसर करणार आहे, रस्सा भाजी नाही करणार, तर त्या अंदाजाने मी इथे पाणी घातलं आहे। म्हणजेच बटाटा शिजण्याइतपत मी फक्त इथे पाणी घालून घेतलं आहे। तर हे बघा आपलं मस्त इथे पाण्यामध्ये सगळं मिक्स करून झालं आहे। आता याला आपण 7 ते 8 मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे झाकण लावून। आणि आपल्याला झाकण लावल्यानंतर सुद्धा 7 ते 8 मिनटामध्ये मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, नंतर मग भाजी खाली लागू शकते। तर तुम्ही बघू शकता अगदी 7 ते 8 मिनटामध्ये मी मध्ये मध्येच ढवळत होती आणि मस्त अशी आपली भाजी शिजली गेली आहे। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। तुम्हाला मी दाखवते बटाटा मस्त असं शिजला गेला आहे, हे बघा तुम्ही बघू शकता। आणि आता आपण या स्टेजला त्या भाजीला चांगला असा दाटसरपणा येण्यासाठी घालणार आहोत शेंगदाण्याचा कूट। तर हे शेंगदाणे मी चांगले असे भाजून घेतले आहेत आणि सालीसहित ते मी मिक्सरला असे बारीक करून घेतले आहेत। तर 2 चमच मी इथे दाण्याचा कूट घालून घेतला आहे। हा असा दाण्याचा कूट घातल्याने आपल्या भाजीला सुद्धा एक अशी अप्रतिम चव येते, तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। आता यावरती थोडीशी पुन्हा एकदा कोथिंबीर घालून घेऊयात, मिक्स करून घेऊयात। तर इथे आपली ही भाजी आता तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता मस्त असा दाटसरपणा आला आहे आणि चवीलाही खूप छान लागते भाजी ही। खूपच कमी वेळामध्ये आणि झटपट होणारी ही भाजी बटाट्याची तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागते। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।